पुण्यात भाजप विरुद्ध अजित पवार यांच्यामध्ये पडलेली ठिणगी ही निवडणुकीच्या काळात आणखी पेट घेण्याची शक्यता आहे। सुरुवातीला पिंपरीमध्ये भाजपवरती जोरदार हल्लाबोल करणाऱ्या अजित पवारांनी पुन्हा भाजपला लक्ष केलं। पुण्यात गेल्या 4 वर्षांमध्ये इथल्या कारभाऱ्यांनी काय केलं असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला। यावरून आता मुख्यमंत्री फडणवीसांनी पलटवार केलाय। 5 वर्षांमध्ये काय केलं असा सवाल उपस्थित करणाऱ्यांनी आरशात पाहावं असा पलटवार हा फडणवीसांनी केला। इथली लोक कमी पडली, इथं ज्यांच्यावर जबाबदारी होती ते कारभारी लोक कमी पडली, म्हणून उद्याच्या 15 तारखेला कारभारी बदलायचा। तुम्ही मला कारभारी पद द्या, नाही पुण्याचा चेहरा मोहरा बदलला तर नावाचा अजित पवार सांगणार। आणि 5 वर्ष आम्हाला मिळाली, 5 वर्षात आम्ही केलेलं काम हे या ठिकाणी आपल्याला सांगितलं। मी परवाच पुण्यामध्ये येऊन 3000 कोटी रुपयाच्या कामाची सुरुवात करून गेलो। 9000 कोटी रुपयाची कामं या ठिकाणी चालली आहे। त्यामुळे कोणी जर आम्हाला विचारणार असेल तुम्ही नेमकं काय केलं तर त्यांनी प्रत्येकाने एकदा आरसा पाहावा, एवढीच माझी त्यांना विनंती असणार आहे। तर अजितदादा, जनता खुळी नाही, सत्ता असताना तुम्ही विकास का केला नाही असं प्रत्युत्तर चंद्रकांत पाटलांनी दिलंय। अजितदादा हे 5 वर्ष पिंपरी चिंचवडमध्ये आणि पुण्यामध्ये सरकार भाजपचं आहे आणि काही विकास झाला नाही असं म्हणालं। सरकार तर पुण्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं पहिल्यांदा झालं, त्याच्या आधी वर्षानुवर्ष तुमचंच होतं ना। मग तुम्हाला विकास करायला थांबवलं कोणी? वर्षानुवर्ष पुणे महानगरपालिकेमध्ये ह्यांचं सरकार आणि हे प्रश्न विचारतायत की 5 वर्षात तुम्ही काय केलं। मेट्रोपासून मोठी यादी आहे, माझ्या आधीच्या वक्त्यांनी ती वाचली। आणि त्यामुळे अजितदादा, या शहरातली जनता खुळी नाही। तुम्हाला जबाब द्यावा लागेल की तुम्ही काय केलं तुम्ही असतानाच्या काळामध्ये। नागपूरच्या प्रभाग क्रमांक 26 मध्ये 2 सख्खे भाऊ निवडणुकीच्या मैदानामध्ये एकमेकांच्या समोर उभे ठाकलेत। भाजपनं प्रभाग 26 मधून अनुसूचित जाती प्रवर्गासाठीच्या जागेवरती ॲडव्होकेट धर्मपाल मेश्राम यांना उमेदवारी दिली आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं धर्मपाल मेश्राम यांचे सख्खे भाऊ ॲडव्होकेट यशवंत मेश्राम यांना उमेदवारी दिली आहे। विशेष म्हणजे दोघेही अनुभवी राजकारणी असून नागपूर महापालिकेमध्ये नगरसेवक राहिलेले आहेत। दोघांची घरं ही अगदी शेजारी शेजारी असून सध्या दोन्ही घरामधून निवडणुकीचे डावपेच हे आखले जात आहेत। एवढंच नाही तर परिसरातील काही लोक कमळाचा प्रचार करत आहेत, तर काही जण हातारावरती घड्याळ बांधून प्रचारामध्ये उतरलेत। त्यामुळे 2 सख्ख्या भावांमधील ही राजकीय लढत नागपुरात लक्षवेधी ठरते। ही कौटुंबिक नव्हे तर पूर्णपणे वैचारिक आणि राजकीय लढत असल्याचं दोघांनीही मत व्यक्त केलंय। मी सगळ्यात मोठा आहे आणि तो जो उभा आहे तो सगळ्यात छोटा आहे। आम्ही 4 भाऊ आहोत, वेगवेगळ्या विचारधारेचे जरी असलो तरी कुटुंब म्हणून एकत्र आहोत। परंतु ही जी लढाई आहे, गेल्या 10 वर्षाचा मी नगरसेवक असल्यावरही माझी अवस्था तुम्ही पाहाल तर फाटकीच दिसेल। मी फाटकाच कार्यकर्त्यासारखा फिरतो, म्हणजे एकदा ॲक्टिवानं फिरतो मी। आणि 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये यांना कुठल्या लॉटऱ्या लागल्या की ते फॉर्च्युनरवरच फिरतात, आश्चर्य आहे। आणि ही खरी लढाई आहे। महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाने सिद्ध केलेलं आहे। आणि घर आजूबाजूला असणं काही विषय नाही आहे, किंवा घर एक असणं हाही विषय नाही आहे। आम्ही 150 पैकी 120 पेक्षा अधिक सीट जिंकतो आहोत आणि त्यातल्या 4 सीट आमच्या राहतील, हे लिहून घ्या। कार्यकर्ता तर वेगवेगळे राहतील, पण कुटुंबातले मतावरून मतांतर आहे का? निश्चितच नाही, कुटुंब तटस्थ आहे आणि त्या कोणाचीही मतं माझ्या प्रभागात नाही आहेत। दुर्दैवानं आणि सुदैवानं माझे आणि माझ्या परिवाराचे मतं प्रभाग क्रमांक 26 मध्ये आहेत आणि मी तिथला रहिवासी आहे। अनेक महानगरपालिकांमध्ये आमदार खासदारांच्या मुलांना, नातेवाईकांना सर्व पक्षीयांनी उमेदवारी दिल्याचं पाहायला मिळतंय। अशातच लातूरमध्ये 21 ते 26 वयोगटातील 4 तरुण हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले। हे 4ही तरुण वेगवेगळ्या पक्षांकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत। 4ही तरुण हे उच्च शिक्षित असून राजकारणात आपलं भविष्य आजमावत आहेत। ॲक्च्युली मी बघितलं आहे, माझे फादर भाजपमध्ये होते, त्यांनी सध्या पण भाजपचंच मेंबर आहे। पण मी बघितलं आहे का राजकारण कसं असतंय, काय असते त्याच्यात, आणि मला ना ते इंटरेस्ट खूप वाढला। मी जेव्हा माझी एक एज झाली, मला कळायला लागलं कसं आहे, काय आहे, का बरं होते ते इलेक्शन्स, वोटिंग, आणि त्यांचे काय काम असतात। मला आहे का मी माझ्या जनतासाठी काहीतरी करावं। मी फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांवर चालणारी व्यक्ती आहे। तर मी माझ्या ज्ञानाचा वापर हा
माझ्या समाजातील बांधवांसाठी मला कसा करता येईल यावर मी नेहमी भर देत असते आणि ही जी निवडणूक आहे ती त्याचाच एक भाग म्हणून मी पाहते. आणि मी सर्वांना सांगू इच्छिते की राजकारणाकडे जो बघण्याचा दृष्टिकोन आहे, स्पेशली जे शिक्षित वर्ग आहे, तर तो पॉझिटिव्ह असला पाहिजे आणि तीच समीकरणं बदलण्यासाठी मी याच्यामध्ये पाऊल टाकते. अनेक युवकांचं संघटन करायचं आहे व लातूरकरांचे एक युवकांच्या पद्धतीनं कसे प्रश्न सॉल्व्ह करता येईल, त्यांचे व्ह्यूज काय असतील, त्यांची पद्धत वेगळी असते युवकांची, ती मला सगळ्याला दाखवून द्यायचं. मी पूर्व भागात राहिल्यामुळे माझे वडील ऑटो रिक्षा चालवतात आणि गरीब कौटुंबिक पार्श्वभूमी असल्यामुळे ना मला सगळ्या गोष्टीची जाणीव आहे की आमच्या पूर्व भागात सर्व सामाजिक लोक राहतात, सर्व समाजाचे लोक राहतात, त्यांच्या खूप काही अडचणी आहेत, ते कोणी सॉल्व्ह केलं नाही, विकासच झालेला नाही. आणि त्या प्रभागात मी राहिल्यामुळे मला सगळ्या गोष्टीची जाणीव आहे. रस्त्यापासून सगळ्यांची नालीच्या खाली घर आहेत आमच्या इकडे, घर कुठे नाली कुठे दिसणार नाही, तुम्ही येऊन एकदा पाहिले तरी चालेल तुम्हाला. त्या सगळ्यातून मार्ग काढण्यासाठी निवडून हां, मला लोकांना न्याय द्यायचा. मी बघितले किती परिस्थिती बिकट आहे आमच्या प्रभागात. लोकांचे असे हाल झालेले आहेत ना, त्यांनी जिथं राहतात, जिथं खातात तिथं गटरचे पाणी येते, नालीच नाही आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.